असतो तो सकस संतुलित आहाराचा, म्हणजेच आपला या फ्यूलचा. हे मी माझं फेवरेट सकाळी सकाळी छान कुल्फी सोबत मी असते आणि खूप छान एनर्जेटिक, दिवसभर फ्रेश. आणि याच्यासोबतच मी माझं फॅट लॉस केलेलं आहे. आणि आता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे माझा वाताचा त्रास सुद्धा माझा खूप कमी झालेला आहे. त्याला सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. माझं लवकर उठणं, लवकर झोपणं, म्हणजे माझी लाईफस्टाईल. माझ्या लाईफस्टाईलमुळं मी जे काही चुकीचं करत होते ते सर्व केल्यामुळं मला खूप त्रास होत होते. आणि आज मी छान फिट अँड हेल्दी, हॅप्पी आहे. खूप छान वाटते. तर आजच्या विषयाकडे आपण वळूयात. तर आजचा विषय आहे सर्वांच्या कुल्फी फ्लेवर घेतलेला आहे. तुम्ही कुठला फ्लेवर घेतला तुम्ही सांगू शकताय? या सर्वांचे खूप छान फ्लेवर आहेत. असे वेगवेगळे खूप फ्लेवर आहेत, 7-8 फ्लेवर आहेत. आणि त्यापैकी आपण सकाळी सकाळी मँगो फ्लेवर, कुल्फी फ्लेवर, स्ट्रॉबेरी, ह्या सर्व फ्लेवरमध्ये, परंतु इन्ग्रेडियंट मात्र सेमच आहेत. अशा आपल्या सकस संतुलित आहाराबरोबर सर्वांनी वही पेन घेऊन आणि मन लावून, चित्त लावून जर ऐकलं तर आपल्या आयुष्यातले बरेचसे प्रश्न ऑटोमॅटिक आजचे विचार ऐकून आपले सुटून जातील अशी मला खात्री आहे. आणि आजचा विषय आहे ताणतणाव, म्हणजेच ताणतणावाचे व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट. बघा, ताण म्हणजे तरी काय आणि तणाव म्हणजे तरी काय? तर मानसिक अवस्थेची व्याधी आहे. तणाव ही मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणत्याही प्रसंगाला नकारात्मक शारीरिक आणि भावनिक प्रतिसाद देणे म्हणजे तणाव. बघा, नकारात्मक प्रतिसाद देणे, शारीरिक आणि भावनिक, याला आपण तणाव म्हणतो. मनातील अनावश्यक आणि नकारात्मक गर्दीमुळे हा ताणतणाव निर्माण होतो. आपल्याला नको असलेल्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपल्या मनामध्ये खूप विचारांचं काहूर माजलेलं असतं, विचारांची गर्दी निर्माण झालेली असते. आणि तेव्हा हा ताणतणाव निर्माण होतो. आणि या ताणतणावाचे प्रकार आहेत शारीरिक ताण आणि मानसिक ताण. म्हणजेच काय, तर शारीरिक ताण हा फक्त 30% असतो, परंतु मानसिक ताण हा 70% असतो. म्हणजेच बघा की आपण शरीराला खूप त्रास देत नाही, म्हणजे शारीरिक ताण खूप कमी असतो, परंतु तो आधी डोक्यात गेलेला असतो, मनात गेलेला असतो, आणि म्हणून आपल्याला मानसिक त्रास होत असतो. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे मानसिक व्याधी. आता हे जे मानसिक व्याधी आहे त्याची कारणं काय आहेत? नेमका मानसिक तणाव काय येतो? का आपल्याला तणावाचं कारण काय आहे? तर भूतकाळातील घटना आठवून आपण ताण घेत असतो. प्रत्येक जण काय करत असतो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्लस मायनस घडत असतं. आणि याचा ताण आपण काय करत असतो, भूतकाळातला आठवतो आणि त्याप्रमाणे आपण तो ताण घेत असतो. आणि आत्मविश्वास कमी असणं, कोणी एखाद्याने आपल्याला काही म्हटलं की त्याच्यावर आपण मनावर घ्यायचं आणि लगेचच आपण त्या गोष्टीवर विचार करतो आणि आपल्या मनावर ताण घेतो. त्यानंतर तुलना करणे. बघा, नको असलेल्या गोष्टीशी आपण तुलना करत असतो. म्हणजेच काय, तर आपल्याला जे आपल्याकडं नाही त्या गोष्टीची आपण हाव करतो किंवा इच्छा करतो. आणि याच्यामुळे आपल्याला काय होतो, ताणतणाव निर्माण होतो. म्हणजे आपल्याला ओढ लागते की आपल्याला हे असायला पाहिजे, ते असायला पाहिजे, मग आपलं मन अस्वस्थ होतं. आणि त्यामुळं आता कोणकोणत्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात, तर बंगला, दुसऱ्याकडं जर बंगला असेल, दुसऱ्याकडं जर छान गाडी आली असेल तर आपल्याला सुद्धा असं वाटतं का आपल्याकडे सुद्धा असायला पाहिजे. दागिने असतील किंवा विद्यार्थ्यांमध्ये मार्क्स असतील किंवा साडी असेल, स्वभाव असेल, वेगवेगळ्या गोष्टीला आपण काय करतो, आहारी जातो. आणि त्यामुळे आपण आपल्यातला हळवेपणा उद्युक्त करतो आणि आपल्यामध्ये ताण स्वतःहून आपण निर्माण करत असतो. त्यानंतर लाईफस्टाईल, आपली दिनचर्या, म्हणजे बदललेली जीवनशैली. पहा, आता जे काही मोबाईलचं युग आलेलं आहे, संगणकाचं युग आलेलं आहे, आपण आधुनिक युग म्हणतो. तर या युगामध्ये आपण काय करतो की काही जणांचं तर 3ही शिफ्टमध्ये काम असतं, काहींना रात्रपाळी असते, काहींना दिवसपाळी, काहींना सेकंड शिफ्ट असते. तर अशा वेळेला काय होतं की त्या वेळेला आपल्याला रात्रभर जागावं लागतं किंवा रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं किंवा खूप रात्रीचं उठावं लागतं. तर अशा गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला ताणतणाव येत असतो. आणि त्या ताणाचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आपल्या अवस्थेवरती होत असतो. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला ताणतणाव निर्माण करणाऱ्या आहेत. माया आणि प्रेमाचा अभाव,
एखाद्या घरामध्ये जर सतत भांडणं, चिडचिड होत असेल किंवा घरातलं वातावरण जर व्यवस्थित नसेल, तर याचाही परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक तणावावर होत असतो किंवा त्या अवस्थेवरती होत असतो. आणि दुसरी गोष्ट आहे जास्तीची अपेक्षा करणं. म्हणजे जे आपल्याकडं आहे त्याच्यावर समाधान न मानता आपल्याला जास्तीत जास्त अपेक्षा करणं, म्हणजे आपल्याला जास्त पुढच्या गोष्टी हव्या असणं, याला सुद्धा यामुळं सुद्धा आपल्याला ताण येत असतो. आणि दुसरी गोष्ट आहे तुटलेला संवाद. आपल्या घरामध्ये आता तर चौकोनी कुटुंब आलेलं आहे. पूर्वीच्या कुटुंबामध्ये 20, 25, 30 माणसं असायची आणि ते काय करायचे, की जेवताना गप्पा मारणं, इतर वेळेला गप्पा मारणं, परसबाग असायची त्यावेळेला तिथं जाऊन गप्पा मारणं असायचं. चांदण्या रात्री बाहेर बसून मस्तपैकी सर्वांच्या गप्पा असायच्या. तर आज ती परिस्थिती नाही. आणि आजच्या परिस्थितीमुळं काय होतंय, मोबाईल असेल, टीव्ही असेल, प्रत्येकजण आपापल्या व्यवसायामध्ये गुंग आहे, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये गुंग आहे आणि त्यामुळं तुटलेला संवाद हे सुद्धा त्या ताणतणावाचं किंवा स्ट्रेसचं कारण बनलेलं आहे. त्यानंतर शेअरिंग. आता सांगितल्याप्रमाणे जे काही आपण इतरांशी बोलत होतो, आईवडिलांशी बोलत होतो, आजी आजोबांशी, मावशी, काका काकू यांच्याशी सगळा संवाद साधायचो, तो आता संवाद नाहीसा झालेला आहे. आणि ही कुटुंब पद्धतीच विचित्र झालेली आहे. म्हणजे बघा, माणसात माणूस ठेवलेला नाही. मोबाईल असेल, टीव्ही असेल, आपल्या घरात सुद्धा आपण बसलेलो असतो, 4 जण असतो, 5 जण असतो, परंतु प्रत्येक जण आपापला मोबाईल घेऊन असतो, प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि त्यामुळे शेअरिंग होत नाही, कुटुंबातला संवाद होत नाही आणि त्यामुळं काय झालेलं आहे, या स्ट्रेस निर्माण झालेला आहे. त्यानंतर नकारात्मक दृष्टिकोन. प्रत्येक गोष्टीकडे आपण काय करतो, निगेटिव्ह पाहण्याचा दृष्टिकोन असतो. म्हणजे कुठला पण घरातली गोष्ट असू दे, कोणी विचार मांडले तर आपण त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलतो. हे तुला कळतच नाही, तुझं चुकीचंच आहे, तुला समजतच नाही. आपण बघा, आपल्या घरामध्ये सुद्धा आपली लहान मुलं असतील किंवा वयात आलेली मुलं असतील, ती वयात आलेली मुलं सुद्धा आईला म्हणतात, वेडीच आहेस, तुला काही कळतच नाहीस. असं आपण आपल्या कानावर सुद्धा ऐकायला मिळतं किंवा आपल्याला सुद्धा आपली मुलं बोललेली असतात. तर अशा पद्धतीचा हा नकारात्मक दृष्टिकोन सुद्धा म्हणजे ह्या गोष्टीसाठी, स्ट्रेससाठी कारणीभूत असतो. त्यानंतर प्रत्येक गोष्टीवर संशय घेणं आणि नकारात्मक विचार करणं. आता इथं येण्यासाठीच बघा, आपल्याला प्रत्येकाने वेगवेगळं सांगितलेलं असतं, की ह्या कॉलवर गेल्यावर तसं होतं, त्या कॉलवर गेल्यावर तसं होतं, हा सकस संतुलित आहार घेतल्यावर असं होतं, तसं होतं. म्हणजे अशा भरपूर साऱ्या आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत, की ज्या आपल्या नकारात्मक गोष्टीसाठी कारणीभूत ठरतात. तर या सकस संतुलित आहारासाठी सुद्धा आपण भरपूर वेळा शंका घेतलेल्या आहे आणि वेगवेगळे संशय घेऊन आपण शेवटी आपल्या आरोग्यासाठी आपण हा मार्ग अवलंबलेला आहे. सकाळी लवकर उठणं, आपण जीवनशैली बदलतो आहे, आपल्या आहारामधला बदल करतो आहे, आपल्या झोपण्या उठण्यातला बदल करतो आहे, आपल्या विचारांमधला बदल करतो आहे. म्हणून आपल्याला हे आरोग्य मिळतं आहे आणि याच्यासाठी आपण निश्चितपणे पूर्ण विश्वासानं जेव्हा येऊ तेव्हाच आपल्याला निश्चितपणे रिझल्ट येत असतो आणि हा विश्वास इथं टिकून ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीवर आपण संशय घेत बसलो तर आपल्याला कुठल्याही गोष्ट साध्य होत नसते. कुठल्याही गोष्टीत बघा, घरातली असो, बाहेरची असो, कुठलीही असो, डॉक्टरांवरती जर आपण विश्वास न ठेवता त्यांच्याकडे गेलो तर तिथला सुद्धा आपल्याला रिझल्ट येत नाही किंवा फरक चांगला पडत नाही. आता या तणावाची लक्षणं काय आहेत, म्हणजे नेमकी आपल्याला ताण आलाय किंवा तणाव आलाय हे आपल्याला कोणत्या गोष्टीतून कळतं, तर बघा, सिम्पटम्स त्याचे काय आहेत, तर विचारांमध्ये स्पष्टता नसणं, म्हणजे लगेच विचार बदलणं किंवा आयक्यू म्हणजे आपण म्हणतो बघा, कान हलके असणं. कोणी काय सांगितलं की त्यांचे विचार आपल्याला लगेच पटतात आणि आपण त्यांचं लगेच ऐकतो. तर अशा पद्धतीनं कान हलकं असणं म्हणजे विचारांमध्ये स्पष्टता नसणं, बोलणे, वागणे, कोणत्याच गोष्टीवर फोकस करू शकत नाही. म्हणजे आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आत्मविश्वासानं बोललं पाहिजे. आत्मविश्वास नसेल तर आपण कुठलाही गोष्ट ठामपणे मांडू शकत नाही किंवा आपलं मत सुद्धा इतरांच्या समोर ठामपणे आपण सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीनं आपला आत्मविश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. चिडचिडेपणा वाढलेला असतो. बघा, आपला झोप व्यवस्थित नसेल, आहार व्यवस्थित नसेल तर आपल्याला चिडचिडेपणा होत असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला ताणतणाव आलेला आहे असं आपण लक्षात घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट आहे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास. बऱ्याच जणांचं मी इथं आल्यावर सुद्धा ऐकलेलं आहे किंवा इतरत्र जिथं आपण समाजात वावरतो तिथं सुद्धा आपण ऐकलेलं असतं की मायग्रेनचा त्रास होतो किंवा डोकेदुखीचा त्रास होतो. ही लक्षणं सुद्धा कशाची आहेत, स्ट्रेसची आहेत, ताणाची आहेत, तणावाची आहेत. त्यानंतर आहे बीपी आणि शुगर लेवल नेहमी लो किंवा हाय असणं. आपल्याला जेव्हा
आपल्या शरीरात किंवा मनावर जेव्हा बदल होत असतो किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये जेव्हा बदल होत असतो तेव्हा निश्चितपणे बीपी, शुगर, आता बीपी का होतो किंवा शुगर का होते, तर वाढलेला फॅट असेल किंवा वाढलेला ताणतणाव असेल त्याच्यामुळं सुद्धा इथं बीपी म्हणजे ब्लड प्रेशर लेवल आपली लो किंवा हाय सतत होत असते. ज्यांच्या गोळ्या चालू असतात त्यांना ताणतणाव आला की नेमकं तिथं सुद्धा आपल्याला त्यांना एक्स्ट्राची गोळी किंवा त्यांना त्रास झालेला आपण पाहत असतो. तर ह्या गोष्टी आपल्याला जाणवल्या की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपला ताणतणाव वाढलेला आहे. नैराश्य, सदा ना कदा तोंडावर 12 वाजलेले असतात एखाद्या व्यक्तीच्या. आपण म्हणतो बघा 12 वाजलेत का तुझ्या तोंडावरती, म्हणजेच काय तर नेहमी नैराश्यात असणं, नेहमी दुःखात असणं, नेहमी न्यूनगंडात असणं. न्यूनगंड म्हणजे काय तर आपल्यामध्ये काहीतरी दोष शोधणं, स्वतःच आपल्यामधले दोष शोधणं आणि स्वतःच त्याच्यावरती नकारात्मक गोष्टीचा विचार करणं, नकारात्मक बोलणं आणि नकारात्मक विचार केल्यामुळं आपल्या जीवनावरती नैराश्याचा प्रभाव पडतो आणि न्यूनगंड निर्माण होतो आणि 4 लोकांमध्ये आपल्याला मिसळू वाटत नाही किंवा 4 लोकांमध्ये आपण जायला लाजत असतो. अशा गोष्टीचा परिणाम सुद्धा ताणतणाव आलेला आहे असं लक्षात घ्यायचं. आत्महत्येचे विचार येणं, जेव्हा आपण इतरांबरोबर कुठल्याच गोष्टी शेअर करत नाही किंवा आपण इतरांबरोबर संवाद कमी झाला की आपल्याला आत्महत्येचे विचार येतात किंवा प्रत्येक गोष्टीवर आपण की खूप विचार करत असतो. अशा वेळेस सुद्धा आपण समजायचं की आपल्याला खूप ताणतणाव आलेला आहे आणि जीवनाला कंटाळून गेलेलो आहोत. म्हणजे आपल्याला जेव्हा असं वाटतं की आपण जीवनाला कंटाळलेलो आहे, आता नकोसं झालेलं आहे, आता कंटाळवाणं जीवन झालेलं आहे, तेव्हा सुद्धा लक्षात घ्यायचं की आपल्याला ताण खूप आलेला आहे किंवा तणाव खूप आलेला आहे. उदाहरणार्थ बघा कोणत्या गोष्टीमुळे आपण ताणतणाव घेऊ शकतो सांगता येत नाही. टीव्हीमध्ये सुद्धा मालिका आपण बघत असताना एखाद्या तिथं प्रसंग घडलेला असतो आणि त्याचाही ताण आपल्या घरामध्ये निश्चित त्याचा प्रभाव पडतो आणि आपल्या सगळ्या कुटुंबातल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे स्टेटस एखाद्याचं जरी आपण स्टेटस बघितलं त्याचा सुद्धा परिणाम आपल्या तणावावरती होत असतो. एखाद्याने आपल्याला मेसेज दिला नाही किंवा रिप्लाय दिला नाही किंवा चांगला रिप्लाय दिला नाही, यामुळे सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपल्याला ताण आलेला आहे, त्याच्यामुळे चिडचिडेपणा निर्माण होतो. आणि आज आपण इथं कॉलवर आल्यानंतर सर्वजण हॅप्पी आणि हेल्दी आहोत का, याचं कारण काय आहे तर आपण सकाळी सकाळी केलेला व्यायाम, सकाळी सकाळी ऐकलेलं संगीत, म्हणजे ह्या ताणतणाव कमी करण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामुळं आपल्याला आपला स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेस कमी झाल्यामुळं आपली बॉडीसुद्धा छान रिॲक्शन करते आणि छान वाटतं. आता मध्येच आपण ऐकलं बघा, भैयू महाराज असतील किंवा तो अभिनेता होता, त्याने सुद्धा आत्महत्या केली का. एवढं सगळं असताना सुद्धा, एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना सुद्धा त्यांना आत्महत्या करावीशी वाटली. कारण ह्या सगळ्या मी ज्या सांगितलेली लक्षणं आहेत किंवा जे सगळे कारणं आहेत, या सगळ्या कारणांमुळं हे सुद्धा आत्महत्येचे विचार येणं किंवा ज्या काही समाजामध्ये घटना घडलेल्या असतात, या सगळ्या गोष्टी या तणावाचं कारण असू शकतात. आता यावरती उपाय काय आहे, नेमका उपाय काय आहे किंवा आपण काय केल्यानंतर आपल्याला ह्या ताणतणाव कमी होईल किंवा काय केल्यानंतर आपला ताण कमी होईल, तर तणावाची कारणं शोधा. आपण काय करतो, जे आपल्या परिस्थिती समोर आहे त्या गोष्टीवर आपण जास्त विचार करतो, परंतु ताण कशामुळे आलेला आहे, काय कारण आहे किंवा आपण कोणत्या गोष्टीचा ताण घेतलेला आहे याची कारणं जर आपण शोधली तर निश्चितपणे फालतू कारणं असतात. म्हणजे अगदी म्हणजे काहीच त्याला किंमत नसते अशी कारणं असतात आणि या क्षुल्लक कारणामुळे आपण काय करत असतो, ताण घेत असतो. आणि जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीमुळं, म्हणजे आपल्याला ज्या व्यक्ती महत्त्व देत नाहीत आणि त्या व्यक्तीचा आपण त्या विचारांचा ताण घेत असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला ताण येत असतो, तर निश्चितपणे आपण काय केलं पाहिजे की त्या व्यक्तीचा विचार न करता त्याला पुढच्याला जसं हवं आहे असं आपण वागू शकत नाही. कारण प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाची इच्छा वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाच्या मनासारखं वागणं प्रत्येकाला शक्य होत नाही. आणि त्यामुळं आपण काय करायचंय, आपल्याला जे योग्य वाटतं आहे, जे समाजासाठी चांगलं आहे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे, त्यानुसार वागलं पाहिजे. आपल्याला जर एखादी व्यक्ती त्रास देत असेल आपल्याला, तर त्या जीवनात त्या व्यक्तीच्या विचारांचा आणि त्या त्रासाचा जर आपल्या जीवनावर परिणाम होत असेल तर आपण त्या व्यक्तीला टाळणं गरजेचं आहे किंवा त्या व्यक्तीच्या गोष्टी न मनावर घेता आपण आपल्या मार्गाने गेलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. आणि त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्या व्यक्तीला सोडून, त्या व्यक्तीचा विचार सोडून आपण स्वतःच एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहोत आणि आपल्याला आयुष्य हे एकदाच दिलेलं आहे, ते आयुष्य असं आपण
इतरांच्यासाठी वाया घालवणं अतिशय चुकीचं आहे. त्यासाठी आपण आपला विचार करणं गरजेचं आहे. कारण पुन्हा जीवनामध्ये रिपिटेशन नाही किंवा पुन्हा इनटेक म्हणजे पुन्हा जन्म नाही. त्यासाठी आपण आपल्या क्षमता म्हणजे आपल्या क्षमता पाहून आपण आपला विचार केला पाहिजे किंवा अपेक्षा केला पाहिजे. म्हणजे बघा, अवास्तव अपेक्षा करणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळं आपली क्षमता कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत आपलं पाऊल पोचू शकतं, तिथपर्यंतच आपण उडी घेणं गरजेचं असतं. म्हणजेच आपल्या अपेक्षा आपल्या क्षमतेला ओळखून आपण ठेवल्या पाहिजेत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, आपलं वक्तृत्व छान नाही किंवा मला वक्तृत्व येत नाही असा सतत विचार करणं हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे. किंवा आपल्याला कोणती गोष्ट येत नसेल तर आपण काय करतो, त्या गोष्टीवर विचार करतो. त्यापेक्षा आपण जर म्हटलं की मला हे चांगली गोष्ट जमते, मला व्यायाम येत नाही, त्याच्यापेक्षा मला चांगलं चालता येतं, पळता येतं, मला चांगलं उड्या मारता येतात, आपण हा विचार केला तर आपण नक्कीच पॉझिटिव्ह माइंडसेटने आपण चांगलं जगू शकतो. त्यानंतर आपल्यातल्या कमतरता शोधा. आपल्यात ज्या काही कमतरता आहेत, आपल्या सतत कमतरतेमुळे जर आपल्याला दुःखी निराशा होत असेल किंवा आपल्याला अपयश येत असेल तर आपल्यातल्या कमतरता शोधून आपण त्याच्यावरती विकास केला पाहिजे. आपल्यातल्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यातल्या चुका दुरुस्त करून आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आहे तुलना न करणं. आपण इतरांशी किंवा इतरांच्या गोष्टींशी जर तुलना न करता आपण आपल्याला जे मिळाले त्यात जर समाधान मानलं किंवा बघा, आपण म्हणतो की मरताना कोणी 1 रुपया सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. एवढा मोठा रावण होता तरी सोन्याची लंका असताना सुद्धा त्याला असलं मरण आलं. ते कशामुळं? तर हव्यास. म्हणजे नको ते असलेल्या गोष्टीचा हव्यास करणं, या गोष्टीमुळे सुद्धा ताण येतो आणि आपलं आयुष्य बरबाद होतं किंवा आपलं आयुष्य नष्ट होतं. आणि त्या गोष्टीचा आपण ताण न घेणंच चांगलं. कदापि आपण कोणाशीही तुलना न करणं हे अतिशय उत्तम मार्ग आहे. आपल्यापेक्षा लोकांचा विचार केला म्हणजे आपल्यापेक्षा जे खाली लोक आहेत, आपल्यापेक्षा आपण चांगले धडधाकट आहोत, आपल्याला सर्व अवयव चांगले आहेत. आपण जर ज्यांना अवयवच नाहीत, ज्यांना अपंगत्व आहे, ज्यांना आईवडीलच नाहीत, ज्यांना भाऊबंद नाहीत, ज्यांना घरदार नाही, ज्यांना कुठलीच गोष्ट नाही, त्यांचा जर आपण विचार केला तर आपण समाधानी होतो. आणि आपला जो नैराश्य आहे, आपला जो ताणतणाव आलेला आहे चुकीच्या गोष्टीमुळं, तर तो ताणतणाव कमी होतो आणि निश्चित आपल्याला आनंद मिळतो किंवा आपण हॅप्पी हेल्दी जीवन जगू शकतो. त्यानंतर आहे सतत कामात व्यस्त राहणं. आपण जर रिकामा वेळ सैतानाचं घर म्हणतो, रिकामं डोकं सैतानाचं घर. म्हणजे आपण जर रिकामा वेळ ठेवला किंवा आपल्याला जर बिनकामाचं जर आपण बसलो किंवा इतरत्र आपल्याला काम नसले की आपण काय करतो, लेडीजचं तर पहिलं काम असतं या बायकांजवळ बसणं आणि बायकांचा पहिला उद्योग असतो याचं त्याचं सांगणं किंवा काहीतरी करणं. म्हणजे इथं आलेले व्यक्ती सगळंच असे करत असतील असं नाही, मला कुणावर ब्लेम करायचं नाही, परंतु सर्रास स्वभाव असतो की एकमेकींजवळ गेलं की सुनांचा विषय काढणं किंवा लेकी सुनांचा विषय काढणं, जावभावांचा विषय काढणं. तर यामुळं काय होत असतं, ताणतणाव वाढत असतो, आपल्या घरातले कुटुंबातले कलह वाढत असतात. आणि या गोष्टी जर नको असतील तर आपण सतत आपल्याला कामात व्यस्त करून घेणं आणि आपण आपलं सतत डोकं व्यस्त ठेवणं, जेणेकरून आपल्या डोक्यामध्ये फालतूचे किंवा जास्तीचे विचार येणार नाहीत आणि ताण येणार नाही आणि कोणाशी आपण तुलनाही करणार नाही, कोणाशी आपण आपल्या आत्मविश्वाससुद्धा आपला कमी होणार नाही, याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. त्यानंतर आहे प्रायोरिटी ठरवा. आपल्याला आपल्या गोष्टीसाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा कोणते काम आपण आधी केलं पाहिजे, कोणतं आनंदाचं काम आहे, कोणतं चुकीचं काम आहे, याची सुद्धा प्रायोरिटी ठरवली पाहिजे. म्हणजे प्राधान्य, आपल्या कामासाठी प्राधान्य द्या, आपल्या विचारांसाठी प्राधान्य द्या. कुठली कामं चांगली आहेत, आपल्या चांगल्या गोष्टी, आपल्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टीसाठी त्या आपण दूर सारले पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होईल. त्यानंतर गरजा कमी करणं. आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा एवढ्याच गरजेच्या असतात. अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत शिक्षण, याच एवढ्याच गरजा आपल्याला भागवायच्या असतात. परंतु आपला हव्यास, आपल्याला लागलेली समाजाबरोबरची स्पर्धा ही आपण जर टाळली तर निश्चित आपण आनंदी, हॅप्पी आणि हेल्दी राहू. त्यानंतर आहे माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा. त्यानंतर इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. आपल्याला हवं असलेलं वातावरण घरात जर हवं असेल तर आपण स्वतः बदल करणं गरजेचं आहे. आपल्यापासून आपण जर आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर निश्चित इतर सगळेजण सुद्धा आनंदी होत असतो.
जेवढं द्याल तेवढ्याच स्पीडने, जसं द्याल जितकं द्याल तेवढ्याच स्पीडने तीच गोष्ट आपल्याला मिळत असते. जर तुम्ही प्रेम वाटण्याचा प्रयत्न केला, आनंद वाटण्याचा प्रयत्न केला, तर निश्चित आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्याला सुद्धा आनंद मिळतो आणि तेवढ्याच स्पीडनं तेवढंच प्रेम आपल्याला मिळू शकतं. यासाठी तो ज्याला त्याला जसं वागायचं तसं वागू द्या. ज्याला त्याला, प्रत्येकाला आयुष्य, प्रत्येकाचं स्वातंत्र्य वागण्याचं, बोलण्याचं, हिंडण्या फिरण्याचं. तर प्रत्येकाला आपलं आपलं आयुष्य आपापल्या पद्धतीनं जगू द्या आणि हे केलं तर निश्चित आपल्याला आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. आता हे सगळं झालं, आपण शारीरिक ताण कमी करण्याचं सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता मानसिक ताण कशामुळं कमी होऊ शकतो किंवा शारीरिक ताण टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर व्यायाम करणं. व्यायाम केल्यानंतर सकाळच्या या कम्युनिटीमध्ये किंवा कुठल्याही कम्युनिटीचा एक चांगल्या ह्याचा काय म्हणतात त्याला, समूहाचा भाग बना. चांगल्या समूहाचा भाग बना, चांगल्या कम्युनिटीचा भाग बना, जेणेकरून तिथं आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता येतील, आपल्याला स्ट्रेस कमी करता येईल आणि त्या कम्युनिटीचा किंवा त्या समूहाचा जर आपण सदस्य झालो तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात आणि चांगले विचार सकाळी सकाळी जर कानावर पडले तर निश्चित आपला दिवस चांगला गेल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही चांगल्या समूहाचा भाग बना, जिथे आपला स्ट्रेस रिलीज होईल आणि वाद वाढणार नाहीत. या गोष्टीकडे आपण निश्चित लक्ष दिलं पाहिजे. चांगला आहार घ्या. बघा, आत्ताच मी सांगितलं होतं की माझा हा चांगला आहार, सकस संतुलित आहार, ज्याच्यामध्ये मला माझ्या शरीरासाठी आवश्यक असलेले सगळे घटक या आहारामध्ये आहेत आणि हा आहार घेतल्यामुळं माझा बराचसा, म्हणजे माझ्या शरीरावरचा ताण कमी झाला, म्हणजे माझ्या शरीरातलं फॅट कमी झालं, माझ्या शरीरामध्ये जे निगेटिव्हिटी होती ती कमी झाली. इथं कॉलवर आल्यानंतर वेगवेगळे विचार, संगीत ऐकल्यानंतर खूप छान बदल होतात आणि ह्या बदल आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी, मानसिक शारीरिक आरोग्यासाठी चांगला असतो. याच्या अगोदर आपण काय करत होतो, दिसेल ते खात होतो आणि त्यामुळं सगळा हा घोळ झालेला होता. पोटामध्ये जे दिसेल ते टाकलं आणि पोटामध्ये टॉक्सिन जमा होतो, त्याचं रूपांतर फॅटमध्ये झालं आणि त्या फॅटमुळं आज आपल्याला वेगवेगळ्या व्याधींना सामोरं जावं लागतं. आणि ह्या लाईफस्टाईल डिसीजमुळं भरपूर सारे जण त्रस्त आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. आणि आपणच आपला आनंद फक्त स्वार्थी बनलो तर आपल्याला तो सुद्धा आनंद मिळू शकत नाही. कारण आपण जर इतरांमध्ये आनंद वाटला तरच आपण आपला आनंद सुद्धा शेअर चांगल्या पद्धतीने करू शकू. आजकालची परिस्थिती अशी आहे, आपला आनंद असेल, दुःख असेल, व्यक्त करायला माणसं नाहीत. परंतु आज आपण इथं भरपूर हजारो लोक एकत्र असतो आणि इथं आल्यावर आपलं दुःख, आनंद सगळं आपण इथं व्यक्त करत असतो आणि म्हणून आपण छान आनंदी राहत असतो, हॅप्पी राहत असतो. सगळेजण सांगतात की या अगोदर मी असा होतो, या अगोदर मी तसा होतो, इथं आल्यावर मी हॅप्पी आहे, आनंदी आहे. त्याचं मूळ कारण आहे हेच, आपल्याला खांदा नाही, कोणाच्या तरी खांद्यावर आपण डोकं ठेवावं, कोणाच्या तरी गळ्यात पडावं, कोणाच्या तरी विचार ऐकावे, कोणाला तरी विचार सांगावे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि याच्यासाठी आपला हा सकाळचा 1 तास आपल्या कम्युनिटीसोबतचा, आपल्या या समूहासोबतचा, त्यामुळं आपण आनंदी असतो. त्यानंतर छंद जोपासा, आवडेल तो छंद जोपासा. कोणतीही गोष्ट करताना वेळ काळाचे भान न राहणं याला छंद म्हणतो. म्हणजे बघा, कोणत्याही गोष्टी करताना वेळ काळाचं भान न राहता बेभान होऊन आपण जे करत असतो त्याला आपण छंद म्हणतो. आणि तो छंद आपण सकाळी सकाळी इथं आल्यावर मस्तपैकी एन्जॉय करत असतो, झुंबा करत असतो आणि इतका सुंदर असा झुंबा झाल्यानंतर मेडिटेशन असतं, अगदी मन शांत होतं आणि त्यानंतर असे एकदम छान विचार आपण ऐकत असतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल होत असतो. व्यक्त व्हा, कुठेतरी व्यक्त व्हा आणि कोणाजवळ तरी व्यक्त व्हा. कोणाजवळ नाही होता आलं तर लिखाण करा. लिखाण नाही करता आलं तर एखाद्या रिकाम्या खोलीमध्ये जा. पाहिजे तसा तुमचा राग असेल, द्वेष असेल, तो सगळा बाहेर काढा, जेणेकरून आपल्यामधला सगळा कचरा बाहेर निघेल आणि आपल्यामध्ये आनंद टाकता येईल. आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये भरगच्च आनंद भरता येईल आणि राहिलेलं आयुष्य आपल्याला आनंदी जगता येईल. जिवंत असताना तोपर्यंतच आपल्याला आपल्या नावानं ओळखलं जातं, मेल्यावर मात्र आपल्याला बॉडी असं संबोधलं जातं आणि बॉडीमुळं ती बॉडी सुद्धा उचलायची सर्वजण घाई करत असतात. बघा, शेर सलामत तर पगडी 50. आपण जिवंत आहोत तोपर्यंतच हा आनंद उपभोगता येतो. आपण नसेल तर त्यावेळेस आपल्याला
काडीची किंमत नसते. आपली बॉडी होऊन जाते आणि आपल्याला पळवापळवीची घाई केली जाते आणि स्मशानात जाताना सुद्धा आपल्याला 1 रुपया सुद्धा घेऊन जाता येत नाही. त्यामुळे संपत्तीच्या हव्यासाचा मागं न लागता आपण आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी, आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही शेवटपर्यंत आनंदी राहू शकता. कारण की आपलं शरीरच आपलं शेवटपर्यंत साथ देणार आहे, कोणीही साथ देणार नाही. त्यामुळे वर्तमान काळात जगा. वर्तमान काळात जगा. भविष्यात असं होईल, भूतकाळात असं झालं आहे, या गोष्टीचा जर विचार करत बसलो तर आपल्याला जगता येणार नाही आणि आनंदी तर कधीच राहता येणार नाही. त्याच्यासाठी आपण वर्तमान काळात जगलं पाहिजे. वर्तमान काळ हाच तुमचा भविष्य काळ असणार आहे. आज तुम्ही आनंदी राहिलात, आज जर तुम्ही आपल्या आरोग्यासाठी झटलात, आरोग्य मिळवण्याचा असा प्रयत्न केलात तरच तुम्ही भविष्य काळात आनंदी राहू शकाल, आरोग्यदायी राहू शकाल आणि त्यामुळं आनंदी राहू शकाल. त्यानंतर संयम ठेवा. प्रत्येक गोष्टीला रिप्लाय देणं बंद करा. प्रत्येक गोष्टीवर रिप्लाय करणं गरजेचं नसतं. शांत म्हणजे आपण मौन जेवढं धारण करू तेवढा आपल्याला आनंद मिळू शकतो आणि शांत जेवढं राहील, जेवढ्या प्रतिक्रिया आपण कमीत कमी देऊ तेवढ्या आपण वाद टाळू शकतो आणि वाद टाळला की संवाद होतो. संवाद झाला की कुटुंबामध्ये आनंदी वातावरण होतं आणि वाद टाळून संवाद करणं किंवा संयम ठेवणं प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो. टोकाचे विचार बिलकुल करायचे नाहीत. प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे. प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे इथं सुद्धा मिळतं आणि इतरांजवळ बोलल्यावर सुद्धा मिळतं. त्यामुळं टोकाचे निर्णय घेऊ नका. आत्महत्येचे विचार जर येत असतील कोणाच्या घरामध्ये, मनामध्ये, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांना आनंद द्या, त्यांना या कॉलची लिंक द्या आणि या कॉलवर आल्यानंतर भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत. जिथं आत्महत्येचे विचार आले, जिथं नैराश्य आलं, जिथं प्रत्येक गोष्टीसाठी चिडचिडेपणा वाढला, तिथं आपल्याला इथं उपाय सापडलेले आहेत. निश्चित आपल्याला इतर लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत. समाजात खूप लोक असे आहेत की जी ताणतणावाखाली आहेत, दडपणाखाली आहेत. बघा, कुठल्या पण ठिकाणी व्यवस्थापन दडपणाचं असेल, दबावाचं असेल तर तिथं कुठलंही काम व्यवस्थित होत नाही. आपल्याला सुद्धा ताण आला असेल तर आपल्या हातून भांडं पडतं, कप फुटतो, सगळं गोंधळ होऊन जातो आणि तिथंच जर आनंदी वातावरण असेल तर छान आपण राहत असतो. खूप सारं बोलण्यासारखं आहे, खूप प्रश्न आहेत, उत्तर आहेत, भरपूर बोलण्यासारखं आहे, माहितीचा खजिना खूप आहे. आपल्याला वेळेचं भान सुद्धा ठेवायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं आल्यावर सुद्धा कळालेल्या आहेत. मी सुद्धा इथं वाढलेल्या वजनानं त्रस्त झाले होते. चुकीची जीवनशैली होती. कधीही 5 वाजता उठायचं माहीत नव्हतं आणि कधीही व्यायाम माहीत होता, कारण मला वाताचा खूप त्रास होता. सेकंड डिलेव्हरीनंतर मी DED करत असताना 19व्या दिवशी जुलैमध्ये, म्हणजे पडत्या पावसामध्ये जुलैमध्ये मी कॉलेजमध्ये जावं लागलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये माझ्या शरीरामध्ये संधिवात खूप भरलेला होता आणि वातामुळं मला कुठलंही काम सकाळी सकाळी करणं शक्य नव्हतं. माझ्या हाताची बोटं सुद्धा अशी वळत नव्हती. असं ज्या अवस्थेत झोपलेले असेल त्या अवस्थेत उठायचे. कधी कधी तर कपडे सुद्धा फाडून काढावे लागले होते. तर अशी सूज अंगावर असायची आणि ह्या सुजेमुळं मला मुलांना डबा सुद्धा करायला कधी वेळ मिळाला नव्हता. म्हणजे इच्छा असून सुद्धा करता येत नव्हतं. त्यासाठी लवकर उठायचं, आंघोळ करायचे आणि मग डबा करून द्यायचे. म्हणजे एवढी अवस्था माझी झाली होती. लॉकडाऊनमध्ये तर खूप वजन वाढलं होतं. 75 किलोवर गेले होते आणि हा माझा रिझल्ट आहे बघा. छान गोल गुटगुटीत. आमचे सर तर म्हणायचे गट्टू आहे, वस्ताद आहे असं म्हणायचे. आणि त्यानंतर या कॉलवर आल्यानंतर कोणी जे उपाय सांगतील ते सांगायचे. जिम करायचे, जिममध्ये सुद्धा सगळं जे काय त्यांनी डाएट दिले ते करायचे. त्यानंतर दीक्षित डाएट केलं, परंतु तो रिझल्ट माझा 3 ते 4 महिने टिकायचा. 4-5 महिन्यानंतर पुन्हा जैसे ते परिस्थिती. पंचकर्म करायचे. पंचकर्म केल्यानंतर सुद्धा 5-6 महिने बरं वाटायचं. त्यानंतर पुन्हा जागेवर जैसे ते परिस्थिती. आणि त्या वजनं उचलल्यामुळं, जिममध्ये भरपूर कसरती केल्यामुळं माझे गुडघे करकर वाजायचे. जशी काय कोल्हापुरी चप्पल वाजायची तसे गुडघे वाजायचे. आणि मग सगळं करून थकले आणि आता म्हटलं आपलं वय झाले, आता काही होऊ शकत नाही. आणि निराश होऊन जेव्हा चालणं सुरू केलं तर पिंढऱ्या दुखायला लागल्या. सगळं परेशान होऊन बसले. मैत्रिणींनी लिंक पाठवली, तिचं मी ऐकत नव्हते, कारण मी सगळे उपाय केले होते. त्यामुळे मला कोणावरही विश्वास बसत नव्हता. तिलाही मी विश्वास दिला नाही. आणि मग त्यानंतर मी एक दिवशी जॉईन केलं. म्हणलं करून तर बघूया म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला 4 वाजल्यापासून जाग आली. इतका एन्जॉय केला होता मी आदल्या दिवशी. खूप छान वाटत होतं, एन्जॉय करत होते. आणि मग माझा
तिथून पुढं जर्नी सुरू झाली आणि 13 केजीचा फॅट लॉस केला. म्हणजे हेल्दी असा फॅट लॉस केला. त्या फॅट लॉसमुळं मला कुठलाही अशक्तपणा आला नाही, कुठलीही व्याधी जडली नाही. ज्या व्याधी शरीरात होत्या, मणकेदुखीचा त्रास होता, गुडघेदुखीचा किंवा संधिवाताचा जो त्रास होता, सगळे आजार विकार सगळे नष्ट झाले केवळ आणि केवळ माझ्या हेल्दी लाईफस्टाईलमुळं. म्हणजे मी आता रोज लवकर झोपते, लवकर उठते, पाहिजे तोच पाहिजे तेवढाच आणि पाहिजे त्याच वेळेला आहार घेते. आणि त्या आहारामुळं आणि ह्या सकस संतुलित आहारामुळं ज्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये छान आनंद आला, माझं कुटुंब सुखी झालं. कारण घरातली मी स्त्री, लेडीजवर सगळं अवलंबून असतं. मी सुखी तर सर्व कुटुंब सुखी, आनंदी. आणि त्यामुळं आज मी एवढा आनंद घेऊ शकते आणि इतरांच्या आयुष्यात देण्याचा सुद्धा प्रयत्न नक्की करते आहे. थँक्यू सर, मला इथं संधी दिली. खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून आणि अजून भरपूर बोलण्यासारखं होतं, परंतु आपल्याला वेळ झालेला आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. Yes, thank you so much, Madam Satya.